नमस्कार मित्रांनो, तुमच्या शिवप्रेमी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। आणि आज आपण चाललोय मुंबईमधल्या अज्ञात अशा एका गड किल्ल्यावरती। त्याचं नाव आहे सायन फोर्ट। हा सायन फोर्ट आपल्याला काहीतरी इतिहास सांगू इच्छितोय, तर त्याच इतिहासाच्या शोधात आपण चाललो आहोत। आणि आपल्यासोबत आहेत लतिका आणि माझा मित्र यश। तो चला तिकडेच जाऊन भेटू आपण। सायन फोर्टवर जाण्यासाठी सायन रेल्वे स्टेशनवर यावे लागते। सायन रेल्वे स्थानकापासून तुम्ही सायन किल्ल्यापर्यंत चालत 8 मिनिटांमध्ये पोहोचू शकता। आता आपण सायन फोर्टच्या पायथ्याजवळ आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की पंडित जवाहरलाल नेहरूंचं उद्यान आहे। आणि तिकडूनच आपल्याला त्या उद्यानाच्या पुढे आपल्याला एक वाट जाते, त्याच वाटेने आपल्याला सायन किल्ल्याजवळ जायचं आहे। तर आता आपण जाऊ। आता आपण राष्ट्रीय उद्यान मध्येच आहोत आणि ते राष्ट्रीय उद्यान बघू शकता आपण, म्हणजे किती मेंटेन केलेलं आहे इकडे। आणि आता आपल्याला पुढे जाऊन पूर्वतन खात्यांचं कार्यालय लागेल आणि नंतर तिकडून आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे। गडाकडे जायला ही पायवाट आपल्याला दिसते, तर याच पायऱ्यांनी आपल्याला वरती जायचं आहे। सात बेटांचा समूह असलेला मुंबई बेटावर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत। या मुंबई बेटावर सातवाहन कालापासून मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व यादव या राजघराण्याने मुंबईवर राज्य केले। इसवी सन 1534 मध्ये पोर्तुगीज व गुजरातचा शेवटचा सुलतान बहादूर शाह यांच्यात झालेल्या तहात मुंबई, साष्टी व वसई बेटांचा ताबा पोर्तुगीजकडे आला। 1662 साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगीज राजकन्या ब्रागान्झ जाईज यांच्याशी झाले। त्यात मुंबई हे बेट इंग्लंडच्या राजाला आंदण म्हणून देण्यात आले। मुंबईवर होणाऱ्या परकीय शत्रूंच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले। या मुंबई बेटावर अनेक किल्ले बांधण्यात आले, त्यातला हा शिव किल्ला। गडाच्या वरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला एक तोफ दिसते आणि त्याच्यानंतर तिथे खाली बघितलं तर एक हौद दिसतं। इंग्रज या हौदेचा वापर पाण्यासाठी करत असत। इंग्रजांनी ठाण्याच्या खाडीला मिळणाऱ्या माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावर शिवचा किल्ला बांधला। इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पूर्वेच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर हा किल्ला इसवी सन 1670 मध्ये जेरॉल्ड डॉगियर ने बांधला। इंग्रजांनी मुंबई बेटाच्या उत्तरेकडे रेवा किल्ला, काला किल्ला, शिवचा किल्ला बांधून मजबूत संरक्षण फली निर्माण केले। गडाच्या वरती आल्याच्या नंतर आपल्याला खाली दगडी बांधकाम आणि वरती आपण आलो तर तेव्हा आपल्याला विटांचं बांधकाम बघायला भेटतं। तर ही एक वेगळी वास्तुशैली इथे बघायला भेटते। वसईच्या विजयानंतर पोर्तुगीजांकडून साष्टी बेट हे मराठ्यांच्या ताब्यात गेले। त्यावेळी या किल्ल्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आले। त्या काळात या किल्ल्याने मुंबईच्या उत्तरेकडील द्वाररक्षण म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पण आज आपण बघितलं तर ज्याच्या संरक्षणासाठी हा किल्ला बनवला गेला ती माहीमची खाडी आज या किल्ल्यापासून दुरावलेली दिसते। आता इथे मोठमोठ्या इमारतीचे जाळे निर्माण झाले आहे। या शिव किल्ल्याचे तटबुरुज, काही ब्रिटिश कार्यालयाचे अवशेष, दारू कोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून इथे तट धरून बसले आहेत। या किल्ल्याचा उपयोग टेहाळण्यासाठी व माहीम खाडी मार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे।